शिरूर लोकसभेत आज डॉक्टर अमोल कोल्हेंचा प्रचार करण्यासाठी आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील जे आहेत ते या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल, कसा प्रतिसाद जो आहे आता शिरूर लोकसभेमध्ये पाहायला मिळतोय? तुम्ही सकाळपासून जे आहे ते शिरूर लोकसभेमध्ये प्रचार सुरुवात केली. शिरूर लोकसभेमध्ये आम्ही लोकांना भेटतोय, लोकांच्या भावना समजून घेतोय. एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही काय बोलण्यापूर्वीच लोक आता आम्हाला उत्तर द्यायला चालू झालेले आहेत की आम्ही ठरवलेलं आहे. हातात हात घेतायत लोक, हात दाबतायत. हातात त्या हात दाबण्याच्या माध्यमातून लोक काय सांगायचा प्रयत्न करतायत का, हा मुळात संशोधनाचा विषय असू शकतो. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की असलेल्या परिस्थितीच्या बाबतीत लोकांच्या मध्ये प्रचंड मोठी चीड आहे. जे काही लोकांचे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्याकडे असलेल्या सत्ताधाऱ्यांनी केलेलं दुर्लक्ष हे निश्चितपणाने त्यांना भोवणार आहे. लोकांच्या मनामध्ये त्यांच्या बाबतीत प्रचंड मोठा राग आहे. आता मी शिरूर लोकसभा मतदारसंघात आहेत, आमचे अमोल कोल्हे साहेब इथं खासदार आहेत. मुळात या भागातले प्रश्न मोठ्या प्रमाणात त्यांनी मांडलेले आहेत. आमचे पुणे जिल्ह्यातले दोन्ही खासदार हे संसद रत्न आहेत. तिथं त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत. इथल्या प्रश्नांसाठी, इथल्या मूलभूत प्रश्नांसाठी ते संसदेत भांडलेले सुद्धा आहेत आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे. असं असताना संसदेमध्ये येणाऱ्या काळात आमच्या हक्काचे प्रश्न कोण मांडू शकतो हा चेहरा लोकांना माहिती आहे आणि त्यामुळे लोक त्याच पद्धतीने मतदान करतील असा मला विश्वास आहे. शिरूरचं पाहिल्यानंतर आपण सांगली लोकसभेकडे जाऊ. सांगली लोकसभेमध्ये आज पाहिलं तर सकाळीच विश्वजित कदमांकडून एक पत्र जे आहे ते रिलीज करण्यात आलं. त्यामध्ये आम्ही विरोध करत असल्याचं चंद्रकांत पाटील, कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये धुसफूस चालली असं वाटतंय. मला महाविकास आघाडीमध्ये धुसफूस वाटत नाही. मुळात एक गोष्ट आपल्याला सांगतो की सांगलीच्या लोकसभेच्या इतिहासाबाबतीत वसंतदादांचं असलेलं कार्य असेल किंवा वसंतदादांची पुण्य असेल ही विसरून चालणार नाही. दुसरी गोष्ट, काँग्रेसची ताकद तिथं विसरून चालणार नाही. असं असताना आपण सांगलीच्या बाबतीमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक आहे आणि सकारात्मक अनेक लोकांची मतं महाविकास आघाडीने घेतलेली आहेत आणि त्या पद्धतीने सकारात्मक निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीतून निघेल असा आम्हाला विश्वास आहे. मैत्रीपूर्वक लढत करा असं म्हणतात. कुठेतरी विश्वजित पाटील असतील किंवा विश्वजित कदम असतील किंवा विशाल पाटील असतील त्यांच्याकडून कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय. हा कसा समतोल साधणार? अद्याप बैठकीमध्ये काय स्पष्टता येते ते तपासूनच त्यावरती भाष्य करणं योग्य राहील. पण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लागलेली आहे ही भूमिका महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची आहे आणि ज्यांनी ठेच लावलेली आहे त्यांना मात्र यावेळेस ठेच लावायची आहे हे महाराष्ट्रातल्या माणसांनी ठरवलेलं आहे. मला विश्वास आहे की 4 तारखेला आपल्याला तो फरक, ते परिवर्तन महाराष्ट्रामध्ये झालेलं दिसेल. आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बारामती लक्षवेधी जे आहे ती निवडणूक होणार. त्यामुळे पाहिलं तर सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे यांचा थेट सामना जो आहे त्या ठिकाणी होणार. तुम्ही कसं पाहता त्या लढतीकडे? एक विषय असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे, राजकारण ज्या खालच्या पातळीला गेलेलं आहे ते तरुणांना असेल किंवा जुन्या लोकांना असेल हे मान्य नाही. आणि पवार साहेबांनी गेली 55-60 वर्ष महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे हे उघड्या डोळ्याने महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी बघितलेलं आहे. आज मला सांगा, दिल्लीमध्ये एखादा प्रश्न मांडायचा झाला किंवा दिल्लीमध्ये प्रसंगी भांडावं जरी लागलं तरी आज महाराष्ट्रासमोर एकमेव पर्याय ते म्हणजे आदरणीय पवार साहेब. पवार साहेब ज्या पद्धतीने ताकद वापरून महाराष्ट्रासाठी चांगल्या प्रमाणात काहीतरी खिचून आणू शकतात ती धमक इतर कोणाच्यात आम्हाला दिसत नाही. आज एक मुद्दा आपल्याला जर सांगायचा झाला तर जीएसटीचे पैसे, आज राज्यामध्ये भाजपचं शासन आहे, जीएसटीचे पैसे आज देखील आम्हाला मिळत नाहीत. आमच्या हक्काचे पैसे आहेत ते. असं असताना तुमचं वजन असेल ते वापरण्याची भूमिका त्या सत्ताधाऱ्यांची दिसत नाही. आदरणीय पवार साहेब ते करू शकतात असा महाराष्ट्रातल्या लोकांना विश्वास आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना, पवार साहेब केंद्रीय कृषी मंत्री असताना वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मिती करायचा प्रयत्न पवार साहेबांनी या राज्यामध्ये केला. आता हिंजवडी इथून फार लांब नाही, हिंजवडीचा आयटी हब असेल, सोलापूरला आयटी हबचं उद्घाटन पवार साहेबांनीच गेल्या 4-5 महिन्यापूर्वी केलं. चाकण MIDC असेल, आज रांजणगाव MIDC असेल, या सगळ्या MIDC पवार साहेबांनी उभ्या केल्या. कृषी व्यवसायाच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक तयार केले. हे सगळं लोक विसरणार नाहीत आणि मला विश्वास आहे की आज बेरोजगारी ज्या काळामध्ये वाढते त्या काळामध्ये पवार साहेबांचे विचार, पवार साहेबांचं कर्तृत्व हे आपल्याला तारू शकेल. आज कंपन्या आपले राज्य सोडून चाललेल्या आहेत आणि अशा काळामध्ये लोक स्वाभिमानाबरोबर उभं राहतील असा मला विश्वास आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.